श्री क्षेत्र वाळकी येथे जर का आपण विचार केला तर श्रीराम मंदिर नाथपीठ येथे मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना भव्य असा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि हे सर्व ग्रामस्थ जे आहेत ते महाअभिषेकासाठी लागणाऱ्या तुंगभद्रा नदीचे पवित्र गंगाजल आणण्यासाठी आता इथून त्यांचं प्रस्थान होणार आहे। सर्व गावकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नेमकं कशा पद्धतीने हा सोहळा पार पाडणार आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने हा सोहळा पार पाडणार? आज सच्चिदानंद सद्गुरू श्री देवनाथांच्या कृपाशीर्वादानं परमपूज्य सद्गुरू श्री महेंद्रनाथजींच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आज सुरुवात होत आहे। आज 70 ते 80 गाडी फोर व्हीलर गाडी मंत्रालयामध्ये प्रस्थान करणार आहे। तिथनं सुबोधेंद्र तीर्थ जे मूल मध्वाचार्य पीठाचे मूल पीठाधिपती आहेत त्यांच्या हस्ते ते जल आपल्या गाड्यांना देऊन तिथून ती सुरुवात होणार। तिथनं सगळे लोक जल घेऊन इथे येणार आणि नंतर इथं आल्यानंतर भव्य अशी मिरवणूक सोहळा आहे। हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी वगैरे पण याच्यावरती होणार आहे। सगळे आमदार खासदार मंत्री महोदय सगळे येणार आहेत। अशा प्रकारे भव्य असा सोहळा आयोजित केलेला आहे। याचा सर्व गुरुबंधू सर्व ग्रामस्थांचे याच्यामध्ये खूप मोलाचे सहकार्य आहे। बाकीची माहिती आता जर का आपण पाहिलं तर जे गुरुबंधू आहे तुमचे त्यांच्यामध्ये खूप उत्साह आपल्याला दिसतोय। आणि सर्वात महत्त्वाची मोठी गोष्ट म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय भव्य असा कार्यक्रम आहे, नेत्रदीप असा कार्यक्रम आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पादुकासुद्धा भेटीला झालेला आहे। काय सांगताल पादुका? आमच्यासाठी हा दिवाळीचाच उत्सव आहे। आम्ही गुरूंच्या जवळजवळ 40 वर्ष आम्हाला गुरूंचा 35 वर्ष काहींना या ठिकाणी गुरूंचा आम्हाला सहवास लागला। त्यांनी आम्हाला अगदी मुलाबाळापेक्षा सुद्धा आमच्यावर जास्त प्रेम केलेलं आहे। आणि मुलाबाळापेक्षा जे आईवडिलांनी जे प्रेम दिलं तेवढंच प्रेम आम्हाला गुरूंचं मार्गदर्शन आणि प्रेम यातून मिळालेलं आहे। आणि आज त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी आम्ही सगळेजण जातो आहोत। आम्हाला हा म्हणजे दिवाळी जशी त्याच्यापेक्षाही जास्त आनंदाचा आमच्यासाठी हा सण आहे। सगळं गावकऱ्यांसाठी सर्व गुरुबंधूंसाठी या ठिकाणी विविध गावातून सुद्धा पंचक्रोशीतील गुरुबंधू या ठिकाणी गाड्या घेऊन आपण पाहताय त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि आम्ही एक तासात या ठिकाणून आता प्रस्थान करणार आहोत। निश्चितच हे सर्व जे ग्रामस्थ आहे गुरुबंधू आहे हे प्रस्थान लवकरच श्री क्षेत्र मंत्रालयाकडे होणार आहे। कशा पद्धतीने सगळं नियोजन चालू आहे? म्हणजे आज खरा उत्सवाचा पहिला दिवस समजायचा आपण। आजपर्यंत तयारी होती। आजपासून आता इथून मंत्रालयाला निघणार। मंत्रालयाला पोहोचल्यानंतर तिथं जे मुख्य पीठाधीश आहेत ते तुंगभद्रा मातेचं जल देणार आहेत। आणि नंतर रिटर्न सोहळा इथं आल्यानंतर जो मुख्य सोहळा आहे 23 तारखेचा तो अतिशय भव्य दिव्य नेत्रदीपक असणार आहे। आणि निश्चितच जर का आपण पाहिलं तर साधू संत येते घरात तोच दिवाळी दसरा अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर त्या पद्धतीने हे सर्व आता गुरुबंधू जे आहेत ते मंत्रालयाकडे निघालेले आहे, श्री क्षेत्र मंत्रालयाकडे निघालेले आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सोहळा अतिशय नेत्रदीप असा सोहळा राहणार आहे। आणि सगळ्यात उत्साह हा जो ग्रामस्थांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टीसुद्धा करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येण्याची दाट शक्यता आहे, कारण की ह्या ठिकाणी भक्तगण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर देशातून या ठिकाणी येणार आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे प्रस्थान जे आहे ते होत आहे। त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर हा सोहळा कोणत्या एका गावापुरता नाही तर या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविक येत आहे। आणि आजचा जो प्रस्थान सोहळा आहे यासाठी जर का आपण पाहिलं तर माझ्यासोबत आजी आहे पातळीवरून आलेले आहे, वरगाडा म्हणजे नेवासा तालुक्यातून ते आलेले आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आजी काय सांगता? मी देवेंद्रनाथ यांचे शिष्य आहे आणि महेंद्रनाथ हे माझे गुरुबंधू आहेत। मग त्याच्यामुळे मला हे बसवायचं, मग त्याच्यामुळे सोहळा पाहण्यासाठी आनंद वाटला म्हणून मी इथे पाथर्डीहून आले। आपण अनेक दिवसापासून बघतात आपले गुरु आहे ते आजचा हा एवढा नेत्रदीप असा सोहळा होतोय आणि इतका मोठा असा सोहळा होतोय, काय तुमच्या भावना आहेत? मला खूप आनंद वाटत आहे। या आनंदामध्ये सहभागी व्हावं म्हणून मी इथं आले आहे। माझ्या मनाला खूप आनंद वाटत आहे। आजी वय काय आपलं? माझं आता 1 जानेवारीपासून मला 75 सुरू झालंय। निश्चितच आपण पाहिलं तर आजीचं वय जर का पाहिलं तर तरुणांपेक्षा जास्त उत्साह आजीमध्ये आपल्याला दिसतोय। वरखेडवरून जे आलेले आहेत त्यांच्याशी आपण गुरुबंधूंसोबत चर्चा करणार आहोत। काय सांगताल एकंदरीत? सद्गुरू महेंद्रनाथजीच्या गुरुमंत्ररूपी अमृत वर्षाव झाला आणि जीवन धन्य झालं। आणि हा सोहळा एकदम आनंद आणि जीवनातला हा सोहळा सर्वात मोठा सोहळा असा सोहळा आहे।
जर का आपण पाहिलं तर 16 हा 23 तारखेला आहे आणि 23 तारखेला भव्य असे कार्यक्रम आहे. ही पत्रिका आपण इथं पाहू शकतो. प्रत्येक सोशल मीडियाच्या ग्रुपवरती पत्रिका गेलेली आहे. परंतु जर का आजचा विचार केला आपण 17 तारखेचा, तर 17 तारखेला बाहेरगावून जे भक्तगण आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले. त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर जे गंगाजल आणण्यात येणार आहे महाअभिषेकासाठी, त्यासाठी सुद्धा हे भक्त त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि ही संख्या नंतर वाढतच जाणार आहे. ज्यावेळेस हे पुन्हा येतील, जेव्हा त्यांचं आगमन होईल, त्यावेळेस जर का आपण पाहिलं तर ही जी संख्या आहे ती दुपटीने आपल्याला वाढलेले पाहायला मिळेल. अस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन
झुक 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 देहाची गाडी मंत्रामलयाला जाऊया मंत्रामलयाला जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचं नगरी पाहूया स्वामींची नगरी पाहूया मंत्रामलयाला जाऊया व मंत्रामलयाला जाऊया झुक 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 मंत्रामलयाला जाऊया झुक 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 आगे न गाडी झुक 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 देहाची गाडी मंत्रामलयाला जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींची नगरी पाहूया व स्वामींची नगरी पाहूया स्वामींची नगरी पाहूया व स्वामींची नगरी पाहूया नगरी पाहूया व स्वामींची नगरी पाहूया वाळकी गावातून वाळकी गावातून श्रीराम मंदिरातून माझे गुरु बंधू निघाले ग माझे गुरु बंधू निघाले गुरु बंधू निघाले ग तुंगभद्रेचे जल अनाया तुंगभद्रेचे जल अनाया देवेंद्रनाथ महेंद्रनाथांनी दिली त्यांना चैतन्य शक्ती देवेंद्रनाथ महेंद्रनाथ त्यांनी दिली चैतन्याची शक्ती देवेंद्रनाथ महेंद्रांनी दिली त्यांना चैतन्य शक्ती चला चला मंत्रालयाला चला चला मंत्रालयाला चला चला मंत्रालयाला चला चला मंत्रालयाला झुक 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 देहाची गाडी झुक 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 देहाची गाडी मंत्रामलयाला जाऊया व मंत्रामलयाला जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींची नगरी पाहूया व स्वामींची नगरी पाहूया शरण शरण मी देवेंद्र महेंद्र नाथाला सर्व भक्तावर आहे तुमची प्रीती हो सर्व भक्तांना आशीर्वाद देती चला चला मंत्रालयाला स्वामींचं दर्शन घेऊया व स्वामींचं दर्शन घेऊया मंत्रालयाला जाऊया व मंत्रालयाला जाऊया देवेंद्र महेंद्रनाथ निघाले सर्वांच्या बरोबरी निघाले सर्वांच्या बरोबरी देवेंद्र महेंद्रनाथ बसले बसले व सर्व गाड्यामध्ये आदेश 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 अलग या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर असं भक्तिमय वातावरण संपूर्ण वाळकी गावात झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने हा प्रवास चालणार आहे. भक्तिगीतं असतील, भजनं असतील, त्याचबरोबर कीर्तन असतील, या सर्व जर का आपण पाहिलं तर आजीने अतिशय सुंदर असं या ठिकाणी जे बोल आहे त्यांचे ते बोल आपण ऐकले आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व माझ्याकडून त्यांनी करून घेतलं आणि हे सर्व आता गुरुबंधू अशाच पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणून प्रस्थान करणार आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा नगर संघर्ष न्यूज 24 तास. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज
सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.